अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणाऱ्या इस्मास अटक व पोलीस कस्टडी रिमांड. नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी. नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था 2026 अनुषंगानं पोलीस पेट्रोलिंगमध्ये वाढ केलेली आहे. गुन्हे त्या दरम्यान बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन इरा परिसरात काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी 2 पंचासह घटनास्थळी सापळा रचला. पहाटे 1:35 सुमारास संशयास्पदरित्या थांबलेल्या एका इसमाला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची 2 पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचं गावठी पिस्टल मिळून आले. अटक करण्यात आलेला आरोपी नाव गौरव पोपट होळकर, वय वर्ष 31, राहणार 10 फाटा होळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. जप्त केलेला मुद्देमाल गावठी पिस्तूल 45,000 रुपये किमतीचं सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल, ज्याला लाल रंगाचा स्टार आणि काळ्या रंगाची प्लास्टिक पट्टी आहे. काडतुसं, 3 जिवंत काडतुसं आणि 1 मॅगझिन. त्यानंतर सदर घडलेल्या प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडे पोलीस नाईक राकेश माणिक लोहार यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 शस्त्र अधिनियम कायदा कलम 325 प्रमाणे दिनांक 26/1/2026 रोजी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सतीश पाटकुलकर हे करत असून सदर अवैध शस्त्र कुठून आणलं, कोण साथीदार आहेत त्याबाबत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोसई सोनल मोरे, पोलीस हवालदार राहुल रुपनवर, देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने, पोलीस कॉन्स्टेबल रमेश बोराटे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष वारे व राहुल वाघमोडे गोरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2026 शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी गौरव पोपट होळकर, वय 31 वर्ष, राहणार 10 फाटा होळ, बारामती वगैरे गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे. त्यांच्याकडे अवैध अग्निशस्त्र मिळून आलेलं आहे. आपण पाहताच आहे, समोर अग्निशस्त्र आहे, मॅगझिन आहे, 3 जिवंत काडतूस घेतलेले आहे. सदर आरोपी इसमावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर परिसरात कुणी अवैध अग्निशस्त्र किंवा अवैध शस्त्र कुणी वापरत असेल तर त्याच्यावर नातेपुते पोलीस स्टेशनमार्फत गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहे. आता सध्या यांना आम्ही कोर्टात पाठवतो आहोत. PCR घेतलेला आहे. आज यांचा MCR करत आहोत.